प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज. येवलेकरांनी काल संध्याकाळनंतर फटाक्यांची आतिषबाजी करत 3 दिवस चाललेल्या पतंग उत्सवाची सांगता केली. तर ढोल, ताशा आणि वाद्याच्या तालावर युवक थिरकले. आकाशात सोडलेले आगलदिवे, लाइटिंगचे पतंग आणि रंगीबेरंगी आतिषबाजी यामुळे संपूर्ण आकाश विविध रंगांनी न्हाऊन निघाले. दरवर्षी अनेक शहर, राज्य, परराज्यासह विदेशातून पतंगप्रेमी येवल्यात दाखल होऊन पतंग उत्सवाचा आनंद लुटतात. मात्र यंदा प्रमुख शहरात महानगरपालिकांच्या निवडणुका ऐन संक्रांतीच्या तोंडावर आल्याने अनेक पतंगप्रेमींना या उत्सवात सहभाग घेता आला नाही. तरी देखील अनेकांना पतंगबाजीचा मोह आवरता आला नाही. त्यांनी बाळगोपाळांसह हजेरी लावून उत्सवाचा आनंद लुटला. 3 दिवस प्रत्येक छतावरून हुर्र, वक्काट, अय्यो, कटली रे कटली, कल्लाट, अर्धी, पाऊण, सव्वा, 3, गोंडी, बंबैया, अंडेदार, लच्छेदार, कल्लेदार, ढोलपुरी सोबतच मराठी, हिंदी, लावणी गाण्यांचे सूर ऐकू येत होते. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक अनिल भवारी आणि नगरपालिका प्रशासन यांनी नायलॉन मांजाविरोधात धडक मोहीम उघडल्याने मोठ्या प्रमाणावर लोक पारंपरिक मांजा वापरताना दिसून आले. याबाबत वेळोवेळी विविध संस्थांमार्फत जनजागृती करून देखील काही निर्लज्ज आणि माणुसकी हरवलेल्यांनी सर्रासपणे नायलॉन मांजा वापरल्याचे दिसून आले. पोलीस आणि पालिका कर्मचारी यांचे सामूहिक प्रयत्न आणि सुदैवाने यंदा किरकोळ घटना वगळता येवलेकरांची मकर संक्रांत आनंदात साजरी झाली. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. नमस्कार, मी श्रुती लोढा. मी संभाजीनगरहून आलेली आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी प्रथमच इतकं वातावरण बघून खूप छान वाटतं आहे. अशा वातावरणात कधी आम्ही संक्रांती साजरी नाही केलेली आहे. इथलं पतंग उत्सव बघा किंवा दिवाळीसारखं वातावरण झालेलं आहे, त्यात खूप मजा वाटते आहे. दरवर्षी नाही, मी आज फर्स्ट टाइम आलेलो आहे, बट मोस्टली फ्रेंड्स लोक येत असतात दरवेळेस. मैं निधि जैन, मैं यहाँ छत्रपति संभाजीनगर से आई हूँ येवला में. मैं दूसरी बार आई हूँ और यहाँ का माहौल देख के बहुत ही अच्छा लग रहा है. पतंग का उत्सव इतना अच्छे तरीके से मनाया जा रहा है कि लग रहा है ये दिन ख़त्म ही ना हो. तो मतलब पतंगबाजी ख़त्म होने को आई तो आतिशबाजी शुरू हो गई है और ऐसा लग रहा है कि ये चलना ही चाहिए उत्सव और बार बार हर दिन हर साल ऐसा ही मनाएंगे हम लोग और बार बार आएंगे ये वाला. अच्छा, मुझे पतंग उड़ानी तो नहीं आती, लेकिन हाँ पूरा मज़ा ज़रूर लिया है देख के और वातावरण देख के और वो काटे सबका सुन के बहुत एंजॉय किया. बच्चों ने भी बड़ा मज़ा किया है. उन लोगों को भी पता चला कैसा होता है माहौल. आजकल के बच्चों को पता नहीं होता, तो यहाँ आके एकदम उत्सव को किस तरीके से मनाया जाता है उनको समझ में आया. कासावा, मी कोलारवरून आलो आहे, जिल्हा अहिल्यानगर. मी पतंगोत्सवासाठी दरवर्षी येत राहतो येवल्याला. खूप खास महोत्सव राहतो, पतंग महोत्सव. 3 दिवसात महोत्सव चालतो. दिवाळीसारखंच वाटतं जातं. खूप चांगलं वाटतं. धन्यवाद. हम यहाँ पे पतंग उत्सव के लिए आए हुए हैं येवला में. यहाँ का जो माहौल है बहुत बढ़िया लगा हमारे को. और यहाँ पे बहुत सारी पतंगें उड़ रही है हर गच्छी के ऊपर. और यहाँ पे पूरे महाराष्ट्र के अंदर ये लगता है कि येवला ये गढ़ है पतंगों का. और हमारे स्पेशल जी इन्होंने शैलेश जी खटोड़ इन्होंने हमको यहाँ पे लेके आए हुए. और यहाँ पे अभी जैसा अंधेरा हो गया है, फायर वर्क्स, पटाखे सब हर कलर के, बाद में रेड लाइट, LED. यहाँ पे इंडिया का फ्लैग भी होस्ट हो रहा है पीछे, आप देख सकते हैं. और ये हिसाब से हमको येवला बहुत काफ़ी अच्छा लगा और मज़ेदार लगा. धन्यवाद.